तसं उत्तर बुवांचं, गवळणीला जशास तसं उत्तर. हा तत्पूर्वी बुवा तुम्हाला एक सांगतोय, नाव खूप आहे तुमचा, अभ्यास खूप मोठा आहे, परंतु माझं जे अरुंबोंचं कवित्व आहे त्या कवित्वाला तुम्ही तोड देताना चाली वो इथं द्यायच्या नाही, हिंदी चाली गाऊन जायचं नाही आहे. विषयाला विषय जमत असेल तर बुवा द्यायचा आहे. इथं काय थातूर मातूर गाऊन गेलात तर अमोल दादा तुम्हाला नक्की चांगलंच माहिती आहे. विषयाला धरूनच उत्तर द्यायचं आहे तर आम्ही मान्य करणार. उगाच रसिकांची दिशाभूल करायची नाही, बरोबर की नाही? हिंदी चाली गाऊन बुवा इथं जमणार नाही. बुवा लय तुमची हवा. आता तुमचा फुगा काढतो बरोबर, हा ठुस करतो बुवांचा. बघा बुवांच्या गवळींची गटक काय म्हणायचं आहे. अरे रे कोटम रे ग, अरे काढली या कळ दिलं या फळ. आता बुवानी कल काढलेली आहे म्हणून काय म्हणतो बघा, तशाच तसं उत्तर. कटिंग बुवा कटिंग, वायची येऊ भरा नाक्यावर नंतर. अरे काढली या कळ दिलं या फळ, केला या हिशोब हाय त्यानं, केला या हिशोब हाय त्यानं. मग दही त्यानं. आता मी दैत, अमोल दैत. बुवा पहिले दैत्य म्हणायचे, सुधारणा झाली बुवांच्या. धन्यवाद बुवा. अरे दही त्यानं लावलं तोंडाचं ओटाचं दहित्यानं. अरे दही त्यानं लावलं तोंडाला ओटाचं माझ्या दहित्यानं. या राधेनं त्या नंदकिशोर 10 वर्षाने छोटा, तो लहान बालक असल्यामुळे दही खात होता. आता खाता ओटाला लागणार बरोबर. मग आता भुसणार कोण, राधा आली, उचलं तोंडाचं आणि खाल्लं. ही बुवांना दिलेली कटिंग. आता दुसरी कटिंग. अरे गवळ्यानं मोठी, बुवा लक्ष असू द्या, मोठी गवळ्यानं आधी सांगितलंय. अरे गवळ्यानं मोठी पण मनानं खोटी, अट्टल घडवली हाय त्यानं. अरे गवळ्यानं मोठी मनानं खोटी, अट्टल घडवली हाय त्यानं. आता दही त्यानं. आता बघा गंमत बघा कशी आहे बुवा. हा विषय दुसरा आहे. हा मान्य नाही झालं म्हटलं तर दुसऱ्या बारी साफ सुपडा करून टाकीन बुवा तुमचा. हा अरे दही त्यानं हिचं नासवलंय दूध दहित्यानं. अरे दही त्यानं हिचं नासवलंय दूध